आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन याच्या मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्ञात अज्ञात हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या भावना आता मनोगतातून व्यक्त केलेल्याच आहे। पण महाराष्ट्रामध्ये आज जे आपण पाहतोय गेल्या 2.5-3 वर्षामध्ये विकासाचे प्रकल्प, लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली आणि महाराष्ट्रातील जनतेने भरभरून आशीर्वाद देखील दिले। आता मी उपमुख्यमंत्री, देवेंद्रजी मुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री अशी एक टीम आम्ही जे काम करतोय, गेल्या वेळेचा जे वेग आहे कामाचा त्यापेक्षा दुप्पट वेगाने या महाराष्ट्राचा विकास करू, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करू। आणि म्हणून मी मगाशी सांगितलं, शासन आणि प्रशासन ही रथाची 2 चाकं आहेत। शासन आपल्याद्वारे लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना राबवण्यामध्ये शासनाबरोबर प्रशासनही होतं आणि म्हणूनच अशा मोठ्या योजना कामयाब होऊ शकल्या आणि म्हणूनच या महाराष्ट्र सगळ्या नंबर 1 आहे देशामध्ये। GDP असेल, FDI असेल, या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये, स्टार्टअपमध्ये क्षेत्रात महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि महाराष्ट्र नंबर 1 ठेवून आणखी त्याला गती देण्याचं काम आमचं सरकार करेल। आजच आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या शुभ हस्ते वेव्हचं उद्घाटन आहे आणि यामध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट असं या ठिकाणी कार्यक्रमाचं स्वरूप आहे। त्यामुळे इंडस्ट्रीबरोबरच इतर उद्योगांबरोबरच मनोरंजन आणि मीडिया या दोघांना देखील प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे। ही मोठ्या इंडस्ट्रीज आहेत आणि माझ्या इंडस्ट्रीला त्यांना ब्रँडिंग करणं, त्यांचं शोकेसिंग करणं आणि त्यामुळे मुंबईला खरं आणि हे मुंबईमध्ये होतं आहे म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की एवढा मोठा पहिल्यांदा कार्यक्रम होतो आहे आणि त्यासाठी मुंबईची निवड केली। आता मुंबईत होणारे प्रकल्प, झालेले प्रकल्प याचं शोकेसिंग होईल, मार्केटिंग होईल आणि मुंबईला देखील जागतिक नकाशावर एक्सपोजर मिळेल आणि मुंबई आहे जगाच्या नकाशावर, मुंबईचं महत्त्व आहेच, परंतु अशा या कार्यक्रमामुळे ते वृद्धिंगत होईल। कारण मोदीजींनी यापूर्वी देखील मुंबईला ग्लोबल फिनटेक हब करू, मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे, त्याचबरोबर मुंबई हे पॉवर हाऊस होईल, अशा प्रकारचं जे काही भाष्य केलं आहे त्याची सुरुवात आहे। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या इंडस्ट्रीना देखील एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल। धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा सर्व पत्रकारांना, ठाणेकरांना, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला 1 मे महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या देखील शुभेच्छा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।